महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील जुनी मैत्री कायम करत मराठी अस्मितेला असेच जपू. लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष तथा व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांचं प्रतिपादन. कोवड महाविद्यालय आणि लोकमान्य ग्रंथालय यांच्यात झाला सामंजस्य करार. चंदगड तालुक्यातील कोवाड येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि बेळगाव टिळकवाडी येथील लोकमान्य ग्रंथालय येथील बुक लव्हर्स ग्रुप अर्थात बुलक यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष तथा व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यावेळी म्हणाले की आज आपण महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील जुनी मैत्री या निमित्तानं कायम जपूयात आणि मराठी अस्मितेलाही असंच जपू. आपल्यामधील हे सख्य या कराराच्या निमित्तानं असंच वृद्धिंगत होत राहो हीच शुभेच्छा. चैतन्य हलगेकर आणि किशोर काकडे यांनी आपल्या मनोगतातून बुलकच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व कार्यक्रमातून आपण सर्वतोपरी सहकार्य करू आणि दोन्ही संस्थांच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम राबवून आपले सहसंबंध असेच घट्ट करू अशी ग्वाही देत या कार्याला शुभेच्छा दिल्या. हा सामंजस्य करार मराठी आणि हिंदी विभागाअंतर्गत करण्यात आला. यामार्फत वेगवेगळ्या साहित्यिक गप्पाटप्पा, चर्चासत्र, विविध स्पर्धा, कवी संमेलन, विचार मंथन, वाचन चळवळ, लेखक आणि त्यांच्या साहित्याची चर्चा, सामाजिक, भाषिक, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथ परीक्षण आदी उपक्रमांचं आयोजन 5 वर्ष विनामूल्य करण्यात येणार आहे. स्वागत डॉक्टर सुनीता कांबळे यांनी केलं. सूत्रसंचालन डॉक्टर अर्जुन कांबळे यांनी केलं. तर आभार डॉक्टर A.K. कांबळे यांनी मानले. चैतन्य हलगेकर, आरती आपटे, किशोर काकडे, सुधीर सुतार, डॉक्टर R.D. कांबळे आदी उपस्थित होते.